मंडळी, सेक्स किंवा हस्तमैथून करताना थुंकी, खोबरेल तेल किंवा व्हॅसलीन वापरण्याची सवय तुम्हालाही आहे का? जर हो, तर थांबा. कारण ही सवय तुम्हाला खूप महागात पडू शकते. आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. अनेक लोक म्हणतात की आम्ही सेक्स किंवा हस्तमैथून करताना थुंकी लावतो, खोबरेल तेल लावतो, ऑलिव्ह ऑइल लावतो, व्हॅसलीन लावतो किंवा ॲलोवेरा जेल लावतो. पण सेक्स करताना हे वापरणं योग्य आहे की अयोग्य? याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? आणि जर हे नाही, तर मग काय वापरलं पाहिजे? याबद्दल मी आज सविस्तर बोलणार आहे. नमस्कार, मी आहे डॉक्टर नमिता पाटील. मी एक सेक्स समुपदेशक आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सेक्सशी संबंधित योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. काय तुम्ही ही थुंकी लावून सेक्स करता? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, आपण बोलत होतो की थुंकी लावणं किंवा ऑलिव्ह ऑइल लावणं योग्य आहे की नाही. बघा, ऑलिव्ह ऑइल खूप महाग असतं. दुसरं म्हणजे जर तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरत असाल आणि सोबत कॉन्डोमचा वापर करत असाल तर तुमचा कॉन्डोम फाटू शकतो आणि नंतर तुम्हाला खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच जर तुम्ही ओरल सेक्स करणार असाल तर ऑलिव्ह ऑइलची चव खूपच खराब लागते. त्यामुळे सेक्स करताना हा एक चांगला पर्याय अजिबात नाही. ऑलिव्ह ऑइल स्वयंपाकासाठी वापरलं जातं, त्यामुळे त्याचा वापर तिथेच करा, ते जास्त चांगलं राहील. तिसऱ्या नंबरवर लोक खोबरेल तेलाचा वापर करतात. खोबरेल तेलावर तुम्हाला अनेक व्हिडिओ मिळतील की हे खूप चांगलं लुब्रिकंट म्हणून काम करतं. पण हे सुद्धा कॉन्डम फाडू शकतं. यासोबतच नको असलेली प्रेग्नन्सी आणि लैंगिक संक्रमित आजार म्हणजेच STDs होण्याची शक्यता यामुळे खूप वाढते. त्यामुळे खोबरेल तेलाला सुद्धा तुमच्या सेक्स लाईफमधून बाजूला काढा. अनेक लोक सेक्स किंवा हस्तमैथुनादरम्यान बेबी ऑइल वापरतात. जॉन्सन बेबी किंवा हिमालयासारख्या प्रॉडक्ट्सचा वापर करतात. जेव्हा काही केमिकलयुक्त बेबी ऑइल लहान मुलांसाठी सुरक्षित मानले जात नाहीत, तर साहजिकच तुम्ही बेबी ऑइलचा वापर प्रायव्हेट पार्ट्ससाठी अजिबात करू नये. त्यानंतर सगळ्यात स्वस्त आणि मस्त जुगाड म्हणजे तुमची थुंकी, जी लुब्रिकेशनचं काम करते. आपल्याला कधी कुठे लागलं तर आपण लगेच तोंडात बोट घालतो, कारण थुंकीमध्ये जसं आपण म्हणतो ना, अँटीबॅक्टेरियल कपॅसिटी असते. त्यामुळे कुठेही लागलं आणि थुंकी लावली तर ते सील होतं आणि इन्फेक्शन होत नाही. पण हीच थुंकी जर तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सवर, विशेषतः योनी किंवा गुदद्वाराच्या भागात लावली तर इन्फेक्शनचे चान्सेस खूप वाढतात. सेक्स करताना थुंकीचा वापर केल्याने आणि जर तिथे कुठे ओरखडा किंवा रक्त वगैरे असेल तर तुम्हाला लैंगिक आजार होऊ शकतात. म्हणूनच थुंकीचा वापर करायला जगातला कोणताही डॉक्टर तुम्हाला सांगणार नाही. आता तुम्ही म्हणाल, मॅडम, तुम्ही हे पण नको सांगितलं आणि ते पण नको सांगितलं, मग नक्की वापरायचं तरी काय? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर लक्ष देऊन ऐका. तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि आनंदासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे वॉटर बेस्ड लुब्रिकंट्स. हे मेडिकल स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईन अगदी सहज मिळतात. हे कॉन्डमसोबत वापरण्यासाठी 100% सुरक्षित असतात. यामुळे कॉन्डम फाटण्याचा किंवा कोणतेही इन्फेक्शन होण्याचा धोका नसतो. महत्त्वाचं म्हणजे सेक्स नंतर हे पाण्याने धुणं आणि स्वच्छ करणं खूप सोपं असतं. याशिवाय तुम्ही सिलिकॉन बेस्ड लुब्रिकंट्स देखील वापरू शकता. हे थोडे जास्त वेळ टिकतात आणि लवकर कोरडे होत नाहीत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की सिलिकॉन टॉईजसोबत हे वापरू नका. जर तुम्हाला अगदीच नैसर्गिक पर्याय हवा असेल तर 100% शुद्ध ॲलोवेरा जेल, ज्यामध्ये कोणताही रंग, केमिकल्स किंवा सुगंध नसेल, वापरू शकता. लक्षात ठेवा मंडळी, सेक्स किंवा हस्तमैथून हा एक नैसर्गिक आणि आनंददायी अनुभव आहे. त्यासाठी चुकीच्या गोष्टी वापरून स्वतःच्या आणि पार्टनरच्या आरोग्याशी तडजोड कशाला करायची, बरोबर ना? बाजारात मिळणाऱ्या योग्य गोष्टींचा वापर करा आणि सुरक्षित राहा. मेडिकलमध्ये जाऊन ल्यूब मागायला अजिबात संकोच करू नका. ही तुमच्या आरोग्याची गरज आहे. मला खात्री आहे की माझ्या या व्हिडिओने तुमचे अनेक डाऊट्स क्लिअर केले असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही योग्य माहिती मिळेल. मी लवकरच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि पुढच्या वेळी सेक्स किंवा हस्तमैथून करताना थुंकी, व्हॅसलीन किंवा इतर कोणत्याही चुकीच्या तेलाचा वापर अजिबात करू नका. धन्यवाद.